जाणून घेऊ काही कैलास सुद्धाने यांच्याकडून नेमकं आता तरी याचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा करतो. आता जे वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कोर्टाचा निकाल, आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अलीकडच्या काळामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाला किंवा खालच्या कोर्टाने निकाल दिलेले ते कशा पद्धतीचे निकाल दिलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या महाराष्ट्रामधले उद्धव ठाकरेच्या पक्षाची आपली केस आहे, 4 वर्ष झाले तिला अजून न्याय मिळालेला नाही. तो कशामुळं नाही मिळाला हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सरकारचा हस्तक्षेप या न्यायालयात वाढलेला आहे आणि भूषण गवई नावाचे जज त्या ठिकाणी बसवले, त्यांना त्या ठिकाणी मुख्य CJI बनवलं आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतलेलं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. कारण हा जो सरकारनं जो आयोग नेमला आपल्या महाराष्ट्र सरकारनं, त्या आयोगाला तो लपवाछिपी करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. त्या आयोगात काय लिहिलेलं आहे तेच आम्हाला तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे. आणि म्हणून आमची ओरड होती की आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत, जो आयोग तुम्ही केलाय त्या आयोगानं काय शिफारशी दिलेल्या आहेत त्या सगळ्या एकदा जाहीर होऊ द्या. फडणवीसांना काय भीती वाटून राहिली की त्या आयोग दाबून ठेवला आहे, तो झाकून ठेवला आहे, तो बाहेर काढत नाही. तुम्हाला मातंग समाजाला अधिकार सवलती द्यायचेत ना, मग तो अहवाल तुम्ही का लपून ठेवलाय, तो बाहेर का येत नाही. आणि एक कमिटी नेमली तुम्ही, एका माणसाची कमिटी, आज त्याच्यामध्ये 59 जाती आहेत. त्या 59 जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये मिळायला पाहिजेत ना. एकाच माणसाला सांगितलं की त्याच्या कानात सांगायचं की तू असा असा अहवाल तयार कर, का नाही घेतले त्याच्यामध्ये 58 जातीचे लोक. त्या अहवाल तो आम्हाला, तो आयोगच आम्हाला या ठिकाणी मान्य नाही आणि आयोग लपवाछपीचं काम करायला लागलंय. आणि जे लपवल्या जात आहे ते कोर्टात टिकत नसतंय. आपला हा त्यापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून आज आपण ज्या पद्धतीनं चर्चा या ठिकाणी करतोय तर कोर्टाचा निकाल जो आहे हा निकालावर तुम्ही जाऊ नका. प्राध्यापक वाघ सरांनी सांगितलं की ऐच्छिक असा निर्णय त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला जर वाटलं तर करा, परंतु आज महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही. सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी मातंग समाजाबद्दल खूप प्रेम या महाराष्ट्राच्या सरकारला फडणवीसला निर्माण झालेलं आहे. मग जर एवढं प्रेम तुम्हाला येऊन राहिलं, मातंग समाज त्या ठिकाणी दूर राहिलेला आहे, विकासापासून दूर राहिलेला आहे, शिक्षणापासून दूर राहिलेला आहे. जर तुम्हाला खरोखर मातंग समाजाची सरकारला प्रगती करायची असेल तर मातंग समाजासाठी सरकारनं काही ठोस या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजेत होते, पण ते सरकारनं घेतले नाही. लहू आयोग त्या ठिकाणी निर्माण झाला, लहूजी साळवे आयोग. त्या आयोगाच्या शिफारशी, चंद्रकांत दांडोरे सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यातल्या जवळपास 59 शिफारशी त्या ठिकाणी मंजूर केल्या. त्याची अंमलबजावणी कुठं केली? नाही केली ना मावा. मग ठीक आहे, असं काँग्रेसचं सरकार, मग तुमचं बीजेपीचं सरकार इतक्या दिवसापासून आहे, तुम्ही का नाही त्याच्या शिफारशी लागू केल्या? आणि तुम्हाला जर एवढं, तुम्हाला जर त्यांचा कळवळा आहे, मातंग समाजाला खरोखर जर त्यांच्यावर समजा या ठिकाणी परिस्थिती आहे, तर मग सरकारजवळ खाजगीकरण का बंद केलं त्यांनी? खाजगीकरणामध्ये मातंग समाजाचे पोरं का नाहीत लावत? ते आरक्षण तुम्ही बंद करून टाकलं. सरकारमधलं आरक्षण, सरकारी आरक्षण, खाजगी आरक्षण, हे सगळं आरक्षण बंद करून टाकलं. तुम्ही आरक्षण द्यायला निघले. माझं म्हणणं आहे की मातंग समाज आमचा लहान भाऊ आहे, त्याची प्रगती झाली पाहिजे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आहे. आणि जर सरकारला मातंग समाजाची खरोखर प्रगती हवी असेल तर आता अदानी अंबानीच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपनीच्या, अदानीच्या कंपनीचा करा ना मॅनेजर. मातंग समाजाचा आमचा तरुण एखादा जर शिकलेला पोरगा असेल तर त्याला बसवा त्या ठिकाणी, अदानीच्या कंपनीमध्ये बसवा, अडानीच्या कंपनी, मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी मातंग समाजाच्या सुशिक्षित लोक जे शिकलेले आहेत, पदाच्या लायक आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी बसवलं पाहिजे. सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी या आता नोकऱ्या तुम्ही त्यांनी आडून ठेवलेल्या आहेत, त्या नोकऱ्या अनुशेष भरा मागासवर्गीयाचा, त्याच्यामध्ये मातंग समाजाच्या लोकांना नोकऱ्या द्या. आम्ही कुठं म्हणतो नाही देऊ नका, तो आमचा भाऊ आहे. आमच्या भावाची प्रगती देखील आमच्या बरोबरीनं झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आम्ही समाजाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त सरकारच्या विरोधात आहे. सरकार ज्या पद्धतीनं तोंडाला पानं पुसण्याचं, कानात काहीतरी मातंग समाजाच्या बांधवाच्या आमच्या कानात सांगायला लागले आणि पाय तुझ्या भावाची प्रगती झाली, तू तसाचे, अशा पद्धतीचं त्याला फितवण्याचं काम सरकार करत आहे. सरकारला बिलकुल वाटत नाही की मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील अधिकार मिळाले पाहिजेत किंवा त्यांची प्रगती झाली पाहिजे, हे सरकारला बिलकुल वाटत नाही. जर सरकारला या ठिकाणी वाटलं असतं तर या ठिकाणी आता तुम्ही पहा की बौद्ध समाजाला शैक्षणिक आरक्षण, समजा बौद्ध समाजाने त्याचा घेतला असेल ना फायदा, बाबासाहेबांनी शिका म्हटलं ते शिकले, परंतु राजकीय फायदा बौद्धापेक्षाही मातंगाला झालेला आहे. अनेक ठिकाणी
राजकीय फायदा आमच्या मातंग बांधवाला होतो, तर आम्ही कधी तक्रार त्याची वकील साहेब केली नाही. आज खेड्यापाड्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या, सरपंचाची निवडणूक असू द्या, नारा दिला जातोय तुम्हाला गुलाल पाहिजेत का निळी पाहिजेत, आणि गुलाल पाहिजेत का निळी पाहिजेत अशा पद्धतीचा जातीवादी नारा या ठिकाणी दिला गेला. आणि आमचे अनेक कर्तृत्ववान लोक जे या ठिकाणी चांगलं काम करू शकतात, या कर्तृत्ववान लोकांचं कॅरियर खतम करण्याचं काम या नाऱ्याने केलेलं आहे. आणि हिंदुत्व हे कधी मागासवर्गीयाचं, मग ते 59 जातीमधले जे सगळे आपले बांधव आहेत, हिंदुत्वाच्या वाटेनं जर गेला तर त्या ठिकाणी सत्यानाश तुमचा ऍक्सिडेंट ठरलेला आहे. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपतींचा विचार, अण्णाभाऊंचा विचारच या देशाला आणि या महाराष्ट्राला तारू शकतो आणि या समाजाला तारू शकतो, असं माझं मत आहे. आणि म्हणून हे वर्गीकरण झालं नाही पाहिजे, ते आम्हाला ठाम आहे. प्रश्न आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आहे दिलीप भाई गायकवाड यांच्याकडून, नेमकं वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? आता थोडक्यात मुद्दा असा आहे, उपवर्गीकरण या मुद्दाच कसा आला मला कळत नाही. या उपवर्गीकरण व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे. बाबासाहेब या ठिकाणी मी बोलतो ना, बाबासाहेबांनी सर्व करून ठेवलेलं असताना तुम्हाला उपवर्गीकरण करण्याचं इथं अधिकारच पण देऊन राहिला हो. आणि मी सांगतो ना तुम्हाला की हे होणे नाही ना, कारण सांगतो. मातंग बांधवांना देखील माझी विनंती आहे की तो स्लो गतीने, चांगल्या मार्गाने, कसल्या प्रकारची दुखापत न होता मागणी, तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, आपल्याला सर्वांना अधिकार दिलेले आहेत आपले मतं मांडण्याची. पण खरोखर उपवर्गीकरण होते का ही शंका मला येते. नेमकं उपवर्गीकरणाचा मुद्दा इथे आला कसा? अहो नोकऱ्याच नाहीत ना, दादाने सांगितलं ना, अहो नोकऱ्याच नाही, सर्व खाजगीकरण. आणि मग नोकऱ्याच नाही तर उपवर्गीकरण कशासाठी? आणि दादा बोलतात ना, बरोबर आहे ना, द्या ना अदानीला म्हणावं, अदानीला म्हणावं द्या मातंग समाजाला तिथे तुमच्या मुख्य चेअरवर बसवा, नाही बसवा. परंतु या राजनीती या ठिकाणी जो गोंधळ करून ठेवत आहे, जे हे दूषित वातावरण करून ठेवत आहे, हे या देशाला घातक आहे, संविधानाला घातक नाही. संविधान जोपर्यंत या ठिकाणी निळा फडकतो ना, तोपर्यंत संविधानाला कोण नाही हात लावतो, तोपर्यंत संविधानाला नाही हात बोलवला. पण उपवर्गीकरण होते का नाही, इथं मुद्दा माझा नेमका आहे. बांधवांना माझी विनंती आहे की खरोखरच त्यांना जर मुलगा असेल तर अनेक माध्यमातून तुम्ही सर्व समाजाची प्रगती या ठिकाणी करू शकता ना. आणि आपण जर म्हणत असू नेहमी की बाबा बौद्ध समाजाने आपलं आरक्षण घेतलं नाही, आपली मुलं शिकवा, त्यांना क्वालिटीमध्ये आणा, आणि क्वालिटीमध्ये आणून उतरवा ना त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये. कोण ते म्हणतील का आपल्याला? पण इथे काय करायची, इथे क्वालिटी लागत. परिस्थिती बरोबर आहे, साहेबांनी सांगितले, दादा साहेबांनी की परिस्थिती का मागे राहिली आणि अगोदर आपण पुढे असताना मागे का आलो, याचा आत्मपरीक्षण या ठिकाणी झालं पाहिजे दादासाहेब. आणि म्हणून उपवर्गीकरण व्यवस्थितपणे हाताळा. उपवर्गीकरण होणे नाही एवढं मला असं वाटते. उपवर्गीकरण होत नाही. उपवर्गीकरण फक्त आणि फक्त या भावांमध्ये वाद निर्माण करण्याकरिता केवळ हा मुद्दा समोर आलेला आहे, एवढं मात्र मी निश्चित या ठिकाणी सांगू शकतो. केवळ आणि केवळ आपल्यामध्ये वाद, पण आपल्यामध्ये वाद होणे नाही, आपण येतीव आहोत. आणि पुन्हा सांगतो की हा उपवर्गीकरणाचा मुद्दा म्हणजे हा जे मागासवर्गीय घटक पूर्ण 59 जाती, आता 59 जातीमध्ये शेवटच्या जातीचं किती संख्या आहे? लोकसंख्या 59 जात जी आहे तिथे लोकसंख्या किती आहे? मग त्याची प्रगती का थांबली? SC उपवर्गीकरण जर झालं तर हे 59 जातींना न्याय मिळेल का, काय सांगा? मला वाटतंय SC उपवर्गीकरणाचा प्रश्नच उपस्थित व्हायला पाहिजे नव्हता, परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खऱ्या अर्थानं शासनाचं काम होतं. शासनानं आरक्षणाची पंगत बसवली. आपल्या घरी जर आपण 10 पाहुणे बोलावले, शासनाची चूक अशी झाली, 10 पाहुणे जेवायला बोलावले आणि 100 जणांना आमंत्रण दिलं, आणि त्याच्यामुळं जे 10 माणसं आहेत
त्या 10मध्ये 100ला बनवल्यामुळं हे नुकसान झालेलं आहे समाजाचं. आणि खऱ्या अर्थानं जागरूक प्रहरीची भूमिका घेणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना तत्कालीन कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून ही तफावत निर्माण झालेली आहे. हे बेसिकली स्टॅटिस्टिकली जर मी सांगितलं तर 1960 ते 90पर्यंत जो अनुशेष आहे तो 5,500 करोडचा अनुशेष आहे. आणि हा जर हे केला असता तर आपण हे झालं नसतं. परंतु ही शासनाची चूक आहे, शासनानं केलेली चूक आहे. मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी शासनानं हे पाहत पाहिजे होतं की प्रत्येकाला मिळते की नाही, कारण हे शासनाचं काम होतं. पण जर झालं आरक्षण उपवर्गीकरण तर 59 जातीला न्याय मिळेल का याच्यावर? 59 जातीला आज जी परिस्थिती आहे, तुमचा मालाकष्टी 17 लोक आहेत फक्त, पण त्याला न्याय मिळत नाही. आणि मग त्या पद्धतीनं जर शासनाचं धोरण असेल आणि आरक्षण उपवर्गीकरण झालं तर आज जी परिस्थिती आहे त्याचा वाटा त्याला मिळत. आरक्षण उपवर्गीकरण झालं तर 59 जातीला न्याय मिळेल का? 100% आरक्षणाचं उपवर्गीकरण जर झालं तर 59 जातींना 100% त्यांचा न्याय हक्क मिळणार आहे. त्यामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे ही माझी मागणी आहे. सरकारने तात्काळ जाहीर करावं ही सुद्धा मागणी आहे. धन्यवाद. जर आरक्षण उपवर्गीकरण झालं तर 59 जातीला न्याय मिळेल का? काय सांगाल? आरक्षण जर या ठिकाणी उपवर्गीकरण झालं तर कुठल्याही जातीला त्या ठिकाणी मातंग समाजाला तर न्याय मिळणारच नाही, कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते राहील. त्याला काय ते नियम काय ते राहतील ना. तुम्ही 5% नाही, तुम्हाला 100% जरी आरक्षण दिलं आणि 100%मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला ती उंची त्या ठिकाणी गाठायची ती जर तुम्ही गाठलीच नाही तर आरक्षण देऊन फायदा काय? उपवर्गीकरण लागू करूनही काय फायदा होणार नाही. माझं ठाम मत आहे, उपवर्गीकरण जर का लागू झालं त्याचा कवडीचाही फायदा मातंग समाजाला होणार नाही आणि कुठल्याच समाजाला होणार नाही. उपवर्गीकरण जर झालं तर SC मध्ये 59 जातीला न्याय मिळेल का? दादा 2 मिनिटं. उपवर्गीकरण झालं तर न्याय मिळेल का? श्लोक वायधन आहे आणि उपवर्गीकरण झालं ना तर कोणाला तिथे आरक्षण राहणार नाही, पूर्ण आरक्षण रस्त्यात जाईल असं माझं मत आहे. प्रभाकर दादा, अजून तोच प्रश्न राहील. उपवर्गीकरण जर झालं तर 59 जातीला न्याय मिळेल का? काय सांगा? सर, नक्कीच न्याय मिळू शकतो. कारण वंचित घटक आहेत, आतापर्यंत त्यांना आरक्षणाचा लाभ झालेला नाही. कारण ग्रामीण भागात असे काही लोक आहेत की त्यांना राहण्याला नाही, त्यांना खाण्याला सुद्धा हे नाही. तर आपण म्हणतो की बा मातंग समाजाने शिकलं पाहिजे. मातंग समाज बऱ्यापैकी शिकू राहिला आणि मातंग समाजाचं एकच ध्येय आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की उपवर्गीकरण फडणवीस साहेबांनी एका गोष्टीच्या निमित्ताने जाहीर करा असं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवकर. दादा, उपवर्गीकरण झालं पाहिजे का? काय सांगा? उपवर्गीकरण निश्चितच झालं पाहिजे. कारण आरक्षणाचा की एका नळा आल्यापेक्षा ते 4 घेऊन जर 4 नळा आलं ते 59 जाती रान कमी होणार आणि आरक्षणाचा काम सर्वांना घटकापर्यंत पोहोचतो. 59 जातीला नाही मिळणार. अशोक भाऊ, तुम्हाला अजून हाच प्रश्न विचारेल. जर आरक्षण उपवर्गीकरण झालं तर 59 जातीला नाही मिळेल का? काय सांगा? उपवर्गीकरण किंवा काही झालं ते सर्वांना त्याचा फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आरक्षण उपवर्गीकरण व्हायला नको. आता काय जर उपवर्गीकरण झालं दादा, तर 59 जातीला नाही मिळेल का? काय सांगा? 100% मिळायलाच पाहिजे. पण न्याय मिळेल का सर्वांना? काय सांगा? जर 59 जातीला उपवर्गीकरणाचा फायदा होईल का नाही आपण प्रत्येक